नमस्कार शिक्षक मित्रमैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्क्वॅफ हे ॲप बऱ्याच लोकांनी डाउनलोड केलं आहे, पण तरीसुद्धा बऱ्याच जणांना अजूनही आपल्या शाळेचा पासवर्ड मिळाला नाही आहे किंवा पासवर्ड असेल तर ते ओपन होत नाही आहे, ॲपमध्ये लॉग इन करता येत नाही आहे. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ. स्क्वॅफमध्येही थोडासा बदल करण्यात आलेला आहे. नक्की काय अपडेट आहे बघूयात. सर्वात आधी आपलं ब्राउझर ओपन करूयात आणि ॲड्रेस बारमध्ये स्क्वॅफ जर सर्च केलं तर जी पहिलीच साईट आहे MAA.AC.in या साईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यामध्ये थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर हे सगळं त्यांचं डॅशबोर्ड बदललेलं आहे. यामध्ये जो 10वा मुद्दा होता त्यामध्ये आता आलं आहे शाळेचा पासवर्ड आणि ईमेल आय डी मिळवा. या ओपनवर क्लिक करूयात. स्क्वॅफसाठी ईमेल आय डी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी हा तपशील भरायचा आहे. यामध्ये UDAS कोड आणि मोबाईल नंबर जो हेडमास्टरांचा आहे तो एंटर करायचा आहे आणि माहिती शोधा या बटनावर एक क्लिक करायचं आहे. इथे मी UDAS कोड एंटर केला आहे. मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर एंटर करतो आहे आणि माहिती शोधा या बटनावर क्लिक केलं आहे. जसंच माहिती शोधावर क्लिक केलं, इथे आलं यश आले आणि शाळेत कोणता ईमेल ॲड्रेस रजिस्टर्ड केलेला आहे तो ईमेल ॲड्रेस दिला आहे आणि पासवर्डसुद्धा आपल्याला इथे आता पाहायला मिळत आहे. पण UDAS कोड आणि HM मोबाईल नंबर हे कॉम्बिनेशन बरोबर असायला हवं. जर आपण UDAS कोडनंतर मोबाईल नंबर दुसरा कोणता दिला आणि माहिती शोधावर क्लिक केलं तर आपल्याला एरर येतो. माहिती सापडली नाही, पुन्हा तपासा. त्यासाठी मोबाईल नंबर आणि UDAS कोड हे प्रॉपर मॅच जेव्हा होईल तेव्हाच आपल्याला आपल्या शाळेचा पासवर्ड आणि त्यासाठी कोणता ईमेल ॲड्रेस आहे तो ईमेल ॲड्रेस आपल्याला इथे समोर दिसून येईल आणि आपल्या ॲपमध्ये हे सगळं भरल्यानंतर आपल्याला सहज लॉग इन करता येईल. हा होता एक शॉर्ट व्हिडिओ स्क्वॅफ ॲपमध्ये लॉग इन कसं करावं याबद्दल. जर तुम्हाला आपल्या शैक्षणिक कामांमध्ये काही अडचणी येत असतील ऑनलाईन ऑफलाईन तर तुम्ही माझा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून ग्रुप जॉईन करा. ग्रुपवर तुमचा प्रश्न मांडा. नक्कीच त्यावर तुमचं समाधान होईल. धन्यवाद.